मी आज बनवणार आहे बकरीच्या दशमा. हे बघा बगर घेतलेली आहे, ती मी भिजायला टाकली होती. हे बघा या पद्धतीने मी ही अर्धा दीड एक तास टाकली होती भिजायला. आता ती भिजून झालेली आहे. मी तुम्हाला दळून दाखवते. हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. पाणी कम वापरायचं आणि दळून घ्यायचं. हे बघा या पद्धतीने असं बारीक करायचं. हे बघा दुसरं भांडं पण दळून घेतलं. या पद्धतीने मी पीठ सगळं दळून घेतलेलं आहे. हा बघा त्याचं वाटण मी तयार केलं. कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे आणि हिरव्या मिरच्या हे दळून घ्यायचं. हे बघा मी बटाटे उकडून घेतलेले आहे, थोडेसे गार होत होते. हे बघा बटाटे सोलून झालेले आहे. आता मी हे किसून घेते किसणीने. बटाटे मॅश करून झालेलं आहे, बकरीचं पीठ दळून झालेलं आहे आणि शेंगदाणे मिक्सरला दळून झालेले आहे. हे मिश्रण सगळं मिक्स करून घेऊ. आता हे सगळं टाकून घेऊ. सगळं टाकून झालेलं आहे. हिरव्या मिरच्या शेंगदाणे दळून घेतले आणि बटाटे शिजून घेतलेले आहे आणि ते बारीक मॅश करून आणि बकर दळून हे सगळं मिश्रण करायचं. हे आपण बकरीच्या दशमा बनवत आहोत. त्याला सगळं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं. त्याच्यात मी टाकत आहे चवीनुसार मीठ. हे बघा घट्ट झालेलं आहे, तर पाणी टाकून घ्यायचं. ना जास्त पातळ ना जास्त घट्ट, असं मीडियममध्ये बॅटर तयार करून घ्यायचं. हे बघा या पद्धतीने बॅटर तयार करायचं. ना घट्ट आहे ना पातळ. हे बघा मी तवा तापायला ठेवलेला आहे. हे बघा तवा तापलेला आहे, त्याच्यात टाकू आपण तेल. तेल कशासाठी मी बनवणार आहे हे बॅटर. बघा अशा पद्धतीने टाकून घ्यायचं. बघा पसरून झालेलं आहे. साईडने टाकू तेल. लहान मुलांना पण छान आवडेल. उपवास चालेल म्हणून आपण पण ट्राय करा. बघा इझी उलटते. तुम्ही नॉनस्टिकचा सुद्धा तवा घेऊ शकता. हे बघा मी पलटी करून पण दाखवले तुम्हाला. एकदम साधा आणि सोपं आणि इझी बनणारं. साईडने परत कडाने तेल टाकून घेऊ. बघा परत फिरून दाखवते तुम्हाला. एकदम इझी पलटी होतं. हे कुठं लागत नाही, डागत नाही, काहीच नाही. हे बघा किती छान अशी कुरकुस भाजली गेलेली आहे दोन्ही साईडनी पण. इथला काढून घेतली. हे बघा परत तुम्हाला अशी तव्यावर बनवून दाखवते मी. हे बघा टाकून झालेलं आहे. त्याच्यावर तेल टाकू.